नमस्कार मंडळी मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. इकडे फायनली आता सारंगच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं आहे. इकडे अबीर हा त्याचाच मुलगा असलेलं सत्य आता समोर येतं. ओवीचं ॲडमिशन करून घेण्यासाठी गुरुकुलात गेलेल्या सारंगसमोर जगन्नाथांनी त्याचा संपूर्ण भूतकाळ उभा केलेला आहे आणि झालेले सगळे गैरसमज दूर करत सावलीचं आणि अबीरचं सत्य त्याच्यासमोर आणलेलं आहे. अबीर हा त्याचाच मुलगा आहे हे सारंगच्या समोर येतात. सारंगने अबीरला आणि सावलीला त्यांचे सगळे हक्क मिळवून हक्काने परत स्वतःच्या घरी घेऊन आलेला आहे. पण ज्या क्षणी आता तिलोत्तमा आणि राजकुमारला कळतं की सावली जिवंत आहे आणि आता सावलीला आणि अबीरला पुन्हा एकदा घरात आणताच इथे तिलोत्तमाचा आणि राजकुमारचा पूर्णपणे नकार आहे. पण या सगळ्यामध्ये आता सारंग खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि त्याच्यामुळे आता इथे राजकुमारला आणि तिलोत्तमाला सावलीच्या समोर डोकं टेकावं लागणार आहे. आता सारंग नेमका असा कोणता निर्णय घेणार आहे, काय होणार आहे, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे सावलीच्या आता गुरुकुलाची ओपनिंग होणार असते. गुरुकुलामध्ये आता 24 विद्यार्थी मिळालेत. फक्त एकाच विद्यार्थ्यांनीचे ॲडमिशन बाकी राहिलेलं असतं. अबीर म्हणतो की ते खास व्यक्तीसाठी आहे आणि ते ॲडमिशन कोणालाही द्यायचं नाही आहे. इथे जगन्नाथसुद्धा म्हणतो की हो बाबा, नाही देणार आहे, तुझ्याच मैत्रिणीला ॲडमिशन मिळणार आहे. आता हे तिघंसुद्धा गुरुकुलामध्ये आलेले असतात. जेवेळेला आता जगन्नाथ, सावली आणि अबीर तिघंसुद्धा गुरुकुलामध्ये येतात, सगळेजण तिघांचा खूप मोठं स्वागत करत असतात. इतक्या दिवसानंतर सावली स्वतःचं काहीतरी उभं करणार असते. सगळ्यांनाच खूप मोठा अभिमान वाटत असतो. सगळेजण इथे सावलीचं कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात, सावलीचं अभिनंदन करत असतात. इथे मात्र अबीर आता पुन्हा तेच प्रश्न विचारतो की माझी आई एवढी मोठी कोण आहे, तुम्ही सगळेजण तिचं एवढं कौतुक करताय, ती मोठी हिरोईन आहे का? आता ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सावलीने अबीरला दिलेलं नसतं. त्याच्यामुळे आता तिथे आलेल्या लोकांना अबीर हा प्रश्न विचारत असतो. इकडे अमृताजवळ आता ओवी खूपच हट्ट करत असते. ओवी अमृताला म्हणत असते की आज कोणीच घरी नाही आहे, आपण आजच्या आज जाऊया आणि मला गाण्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. अमृता म्हणते असं सगळ्यांना फसवून खोटं बोलून जाणं योग्य नाही आहे ओवी. पण ओवी मात्र अमृताचं काहीच ऐकत नाही. म्हणते आजच चान्स आहे, आज घरी कोणीच नाही आहे आणि आपणच पटकन जाऊ आणि पटकन येऊ. अमृता म्हणते बरं ठीक आहे बाई, तू काही माझं ऐकायचं नाहीस. अमृता आणि ओवी आता दोघीसुद्धा बाहेर चाललेले असतात. ओवी म्हणते की पटकन रिक्षाने जायचं आणि पटकन रिक्षाने परत यायचं, म्हणजे कोणाला कळणारच नाही. सगळेजण घरी यायच्या आधी आपण पटकन येऊ. आणि हे सगळं आता सारंग ऐकतो. सारंग म्हणतो की काय झालं, कुठे रिक्षाने चाललाय, कुठे पटकन जायचं आणि पटकन यायचं आहे. आता मात्र अमृता घाबरते. सारंग म्हणतो ओवी मी तुला विचारतोय, कुठे चाललाय तुम्ही दोघी पण घाबरलेले असतात. आता काय करायचं काही कळत नाही. तेवढ्यात अमृता म्हणते नाही सारंग, काय झालं की आज माझी कामं सगळी लवकर आवरली म्हणून म्हटलं मंदिरात जावं. तर ओवी म्हणते की मी पण तुझ्यासोबत येईल. तर म्हटलं चल आपण दोघी पण जाऊन येऊया, आम्ही मंदिरात चाललो होतो. म्हणून ती म्हणत होती की रिक्षाने लवकर जाऊ आणि लवकर येऊ. सारंग म्हणतो एवढंच ना, मग त्यात काय एवढं, माझंही आज ऑफिसचं काम लवकर झालं आहे, एक काम करतो मीच तुम्हा दोघांना नेऊन सोडतो, रिक्षाने जायची काहीच गरज नाही आहे. आता ओवी म्हणते की अरे बापरे, बाबा पण सोबत येणार म्हणजे मला गाण्याच्या क्लासला जाताच येणार नाही, आता काय करायचं. आता अमृता आणि ओवी दोघीसुद्धा एकमेकांकडे पाहत बसतात. ओवी म्हणते की नको बाबा, तू नको येऊस, मी आणि काकू दोघी जातो, मला काकूसोबतच जायचं आहे, काकूसोबतच फिरायचं आहे, काल मी तुझ्यासोबत आली होती की नाही, मग आज मला काकूसोबतच जायचं आहे. अरे पण इथे आता सारंग म्हणतो की मी तुमच्यासोबत येणारच नाही आहे, मी फक्त ड्रायव्हर बनून येणार आहे, फिरायचं तर तुम्हा दोघींनाच जायचं आहे. ओवी म्हणते पण नको ना बाबा प्लीज. सारंग म्हणतो अगं असं काय करते. ओवी आता इथे विठोबाला प्रार्थना करते आणि म्हणतो विठुराया तूच काहीतरी कर, बाबा जर माझ्यासोबत आला तर मला आज ॲडमिशन घेताच येणार नाही आहे, प्लीज काहीतरी कर. ओवी आता प्रार्थना करते आणि तेवढ्या आता सारंगला फोन येतो आणि त्याच्यामुळे आता सारंगला अर्जंट मिटिंगला जावं लागतं. सारंग म्हणतो की बघ मला आता अचानकच काम आलं आहे, त्याच्यामुळे मला काहीच जमणार नाही आहे, तुम्ही दोघींनीच जा. ओवी म्हणते की थँक्यू विठोबा माझं ऐकल्याबद्दल, आता माझं ॲडमिशन नक्की होणार. आता इकडे अमृता आणि ओवी दोघीसुद्धा बाहेर निघाल्यात ॲडमिशनसाठी. तर इकडे जगन्नाथ, सावली आणि अबीर तिघंसुद्धा गुरुकुलात आलेले आहेत. सावली इथे गुरुकुलात येऊन पूजा करते आणि आजच गुरुकुलाचा आरंभ करते आणि म्हणते की उद्यापासून आपलं गुरुकुल सुरू होणार आहे. 24 विद्यार्थी झालेत, आता फक्त एकच विद्यार्थी बाकी आहे. अबीर म्हणतो आई अशी काय करतेस, एक विद्यार्थी कुठे बाकी आहे, मी बोलली ना की माझी फ्रेंड येणार आहे. सावली म्हणते की हो मला माहिती आहे तुझी फ्रेंड येणार आहे. आणि अबीर तुला एक गंमत माहिती आहे का, आतापर्यंत आपल्याकडे जेवढे सगळे विद्यार्थी झालेत ना, सगळ्यात जास्त कोणाचा आवाज आवडला असेल तर मला ओवीचा आवडला. तिच्या गळ्यात ना विठुरायाने जन्मता सूर दिलेत, खूप छान आवाज आहे तिचा. अबीर म्हणतो हो आई अगदी तुझ्यासारखा. जेव्हा ओवीचा मी आवाज ऐकला ना, तेव्हा ओवीच्या आवाजामध्ये मला ना तुझ्याच गाण्याचे सूर दिसले, ती अगदी सेम तुझ्यासारखीच गाते.
ओवी जेव्हा मोठी होईल ना तेव्हा ती तुझ्यासारखीच सेम गायिका होणार आहे. पण काय आहे ना, तिचं बाबा ऐकत नाही आहे. तिच्या बाबाला कोणीतरी समजवायला पाहिजे. आई तू एक काम करशील का, तिच्या बाबाशी तू बोलशील. त्यावर आता इथे सावली म्हणते की अरे अबीर, तिचा बाबा तुझा फ्रेंड आहे ना, मग त्याने तुझं ऐकायला हवं. अबीर म्हणतो हो, तो माझा फ्रेंड आहे, मी त्याला समजावेन, त्याला माझं ना ऐकावंच लागणार आहे. इकडे अमृता आणि ओवी आता 2-3 ठिकाणी जाऊन आलेले असतात. 2-3 ट्युशनच्या इथे त्यांनी इन्फॉर्मेशन काढलेली असते, पण ओवीला कुठलाच क्लास आवडला नाही. आता अमृताने तिला आणखीन एका ठिकाणी आणलेलं असतं. तिथे आल्यालाच ओवी म्हणते की काकू इथे नको, मला इथे ना कसतरीच होतंय, मला हे आवडलंच नाही आहे. अमृता म्हणते अगं आपण एकदा टीचरला तर भेटूया, मग तू ठरव. ओवी म्हणते नाही, आपण जेव्हा एका ठिकाणी जातो ते वातावरण कसं पॉझिटिव्ह असलं पाहिजे, त्या वातावरणात मध्येच गाणं असायला हवं. इथे मला तसं फीलच होत नाही आहे, काकू नको ना प्लीज. तेवढ्यातच त्यांच्या टीचर येतात. त्या अमृताला पाणी देतात आणि ओवीला म्हणतात ओवी तू काही घेणार आहेस का. ओवी म्हणते की नाही, मला काहीच नको आहे. अमृता इथे आता जेव्हा टीचरला काही प्रश्न विचारत असते तेव्हा मात्र ओवी त्या टीचरला उलटसुलटच प्रश्न विचारत असते, कारण ओवीला तो क्लास आवडलेलाच नाही आहे. फायनली आता दोघीसुद्धा तिथून निघाल्यात. इकडे अमृता म्हणते की काय ओवी. अमृता आणि ओवी दोघीसुद्धा घरी येतात. अमृता म्हणते की आपण आज 3 ते 4 क्लासेसमध्ये जाऊन आलो, तुला ओवी एकही क्लास आवडला नाही. ओवी म्हणते की काकू मला कसं आवडेल, मी जेव्हा अबीरच्या आईच्या घरी गेले होते आणि तिने जेव्हा मला गाणं शिकवलं ना, तसं गाणी कोणीच नाही सांगितलं. मला त्या टीचरकडे जाऊन असं वाटलंच नाही की त्या मनापासून शिकवत आहेत. अबीरची आई खूप छान शिकवते, अगदी मनापासून अगदी आतून. तेव्हा आता अमृता म्हणते की बाळा, जगामध्ये असे बरेच कमी लोक असतात जे दुसऱ्यांना मनापासून जीव लावतात, मनापासून शिकवतात. ज्या जगात असे लोक नाही आहेत, फार कमी असतात. पण ओवी म्हणते पण अबीरची आई आहे ना, आणि त्यांचा क्लास कुठे तू शोधून काढ. अमृता म्हणते अगं मी तिचा क्लास केव्हा शोधून काढलाय, आणि तुला माहिती आहे का आपल्या घरापासून अर्धा तास लांब आहे ते. आपल्याला कसं जाणं येणं शक्य होणार आहे. आपण आधीच सगळ्यांपासून लपून ही गोष्ट करतोय, आणि त्यात अर्धा तास जाणं येणं 1 तास आणि क्लासचा 1 तास, असे 2 तास आपण जर बाहेर राहिलो तर आपल्याला रोज विचारणार नाहीत का तुम्ही कुठे गेलात ते. ओवी तो एक काम कर, आपण आता जवळ आज 3-4 जे काही क्लासेस बघितले त्यातला कोणतरी एक सिलेक्ट कर. ओवी म्हणते की नाही, मला जमणारच नाही, मला काही झालं तरी अबीरच्या आईकडेच जायचं आहे. ओवीचा हा एवढा हट्टीपणा बघून अमृता म्हणते की कसं समजू या मुलीला, हिचा हट्ट सोडणारच नाही, अगदी बापासारखीच हट्टी झालेली आहे. मला लपून छपून ह्या एवढ्या गोष्टी नाही करता येणार, हिला कसं कळत नाही आहे. मला काही झालं तरी सारंगशी बोलायलाच हवं. अमृता म्हणते एक वेळ सारंगची समजूत घालणं ठीक आहे, पण या मुलीची नाही. आता इकडे सारंग हा ऑफिसमध्ये आलेला असतो. तिलोत्तमाने बोलून घेतलेलं असतं, आणि तिलोत्तमाने आता हेही सांगितलेलं असतं की आपल्याला सावली हर्बल हे नाव चेंज करायचं आहे, आणि त्यासाठी मात्र आता सारंग अजिबातच तयार होत नाही. इकडे मोनिकाचं आणि राजकुमारचं बोलणं चालू असतं. मोनिका म्हणत असते की का हा सारंग इतका अडून बसलाय, ज्या मुलीमुळे आपल्या घरातल्या लोकांना इतका त्रास झालाय, आणि तरीसुद्धा त्याला हे नाव का हवंय. ती सावली केव्हाच त्याच्या आयुष्यातून निघून गेली आहे, आणि तरीसुद्धा हा तिलाच धरून बसलाय. आणि तेवढ्यातच सारंगची एंट्री झालेली असते, आणि सारंग त्याच वेळेला आता मोनिकावर चिडतो. तो बोलतो की सावली हर्बल हे माझं प्रोडक्ट आहे, माझा ब्रँड आहे, त्याचं काय करायचं काही नाही करायचं हा माझा डिसिजन आहे. ही कोण बोलणारी. आता हे सगळं झाल्यावरती तिलोत्तमा म्हणते की हो तू बोलतेस ते बरोबर आहे, पण माझी अशी इच्छा होती की हे नाव चेंज करावं, पण तुला जर हे नाव चेंज करायचं नसेल सारंग, तर माझी एक अट आहे, आणि ती अट तुला मान्य करावीच लागेल. आता इथे राजकुमार म्हणतो की आता कोणती नवीन अट, आणि आई का तयार होते. राजकुमार म्हणतो आई आपलं ठरलंय ना की हे नाव चेंज करायचं. आता तिलोत्तमा म्हणते की हो ठरलं होतं, पण सारंग ऐकत नाही आहे, आणि तो ऐकणार नाही हेही मला माहिती आहे, आणि त्यासाठी माझी एक अट आहे. सारंग जर तुला हे नाव चेंज करायचं नसेल तर माझी काही हरकत नाही आहे, तू हे नाव ठेवू शकतोस, पण त्यासाठी तुला माझी अट मान्य करावीच लागेल. सारंग म्हणतो की आता अट कोणती अट. तिलोत्तमा म्हणते की जर तुला सावली हर्बल हे नाव चेंज करायचं नसेल तर तुला पुन्हा एकदा आपली कंपनी जॉईन करावी लागेल. इथे सारंग म्हणतो की आई तुला मी एकदा सांगितलं आहे ना. पण आता तिलोत्तमा म्हणते की नाही सारंग, तुला 2 ऑप्शन आहेत, एकतर कंपनीचं नाव चेंज कर, नाहीतर कंपनी जॉईन कर. आता मात्र इथे सारंगजवळ कोणताच ऑप्शन राहिलेला नाही आहे. तर प्रेक्षकांनो, आपल्याला मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता ओवीच्या हट्टापायी सारंगचा नाईलाज असतो. आता सारंगने कोणालाही न सांगता ओवीला पुन्हा एकदा म्हणजे गाण्याची क्लासेससाठी परमिशन दिलेली आहे, आणि त्यासाठी आता सारंग स्वतः या गुरुकुलामध्ये घेऊन आलेला असतो. आणि त्याच वेळेला ते सावली आणि सारंग यांची भेट झालेली आहे, आणि त्यानंतर जगन्नाथने सारंगचं आणि सावलीचा भूतकाळ सगळं काही सारंगच्या समोर आणलेला आहे.
आता नेमकं ह्यापुढे काय घडणार आहे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्येच पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांना तुम्हाला असेच नवीन भाग, नवीन अपडेट जर सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत.